येस. गुड मॉर्निंग सरांना. गुड मॉर्निंग. बघा, जे लाईव्ह जोडलेले त्यांनी कृपया एकदा हाय करायचं, मेसेज टाका. आवाज येतो एकदा क्लिअर करायचंय. आपला 9 डिसेंबरचा पेपर जो कालचा झालेला टेस्ट नंबर 21 त्याचं आपण आज स्पष्टीकरण बघतोय. आय होप तुम्ही सोडवला असेल पेपर आणि पेपर छान होता. याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असतील काही क्वेश्चन मध्ये त्या गोष्टी तर तुम्हाला क्लिअर करणार आहे. आणि एक्सप्लेनेशन बघा, एखाद्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला जर ऑब्जेक्शन वाटत असेल. येस, आवाज येतोय बाळा, आवाज येतोय. जयेश, आवाज येतोय. येस, जर चॅटिंग मारा, एकदा हाय करा. आवाज येता क्लिअर आहे का चेक करा आणि मग आपण सेशन स्टार्ट करूया. जे जोडलेले आहेत त्यांनी आवाज एकदा ओके का क्लिअर करायचं. येस, हाय टाका, हाय टाका. चला चला चला. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग सगळ्यांना. पेपर छान होता, एक्सप्लेनेशन सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्यात. येस, मनोज आवाज येतोय बाळा. तृप्ती मॅडम, तृप्ती मॅडम आवाज येतोय तुम्हाला? आवाज येतोय का? टेक्निकल इश्यू वगैरे आहे काय? चॅटिंग मध्ये हाय टाका ना. किती वेळ लागतो हाय टाकायला? येस, ओके चलो. हा येस, ओके चला. बघा, आपला कालचा पेपर होता टेस्ट नंबर तुमचं लक्षात ठेवायचं 21 आणि त्याच्यामध्ये आपण स्पष्टीकरण बघतोय. आय होप हा पण पेपर छान तुम्हाला गेला असेल. आणि मी सांगतोय तुम्हाला, या पेपरमध्ये 20 पैकी एक जर प्रश्न सोडला तर तुम्हाला 18+ मिळतोय. 18+ मार्क तुम्हाला इथं घेणं अपेक्षित होतं. सोपा होता आणि तुम्हाला फक्त या पेपरमध्ये तुमचा जो कॉन्फिडन्स आहे तो कॉन्फिडन्स मला फक्त बूस्ट करायचा होता. बाकी याच्यामध्ये काही इंटेन्शन नाही. ओके, सोपा होता आणि मागचे पेपर सुद्धा आपण प्रॉपर एक्झाम ओरिएंटेड सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये बघितलेले आहेत. ओके चला चला. येस येस, क्लिअर आहे ऑल. ओके, जायचंय 9 डिसेंबरचा टेस्ट नंबर 21 त्याचं आपण स्पष्टीकरण बघतोय. चलो. बघा याच्यामध्ये काय विचारलं. प्रश्न क्रमांक पहिला. आता अ ब क एका वर्तुळाकार क्रीडांगणावर धावण्यासाठी उभे आहेत. प्रत्येकांचे धावाचे प्रमाण कसे दिले? क्रमशः 18, 22 आणि काय रे 30 दिलेलं आहे. 18, 22 आणि 30 आहे बघा रे. 18, 22, 30 हे प्रमाण आहे. बघा, धावायचं जे तुमचं प्रमाण आहे काय अडचण नाही. आणि तुम्हाला अजून एक सांगतो, जर प्रश्नामध्ये असे काही आकडे आले, 1 2 3 4 असे आकडे आले तर समजून जायचंय एक तर तुम्हाला लसावी काढायचं किंवा मसावी काढायचंय. आणि कधी कधी आयोग याच्यामध्ये उल्लेख करतो, लक्षात ठेवायचं. मोठ्यात मोठा, लहानात लहान, का अजून काय याच्यामध्ये कमीत कमी, जास्तीत जास्त किंवा अजून किमान कमाल असे जर शब्द आले तुम्हाला समजून जायचं एक तर लसावी किंवा मसावी. याच्यावरती हा प्रश्न होता, बाकी काही नाही. आता एलसीएम काढावं लागणार आहे. आणि विशेष अजून एक, तुमचा एलसीएम काढताना जर प्रश्नातली माहिती सेकंदामध्ये असेल तर तुमचा एलसीएम पण सेकंदामध्ये काढायचा. प्रश्नातली माहिती मिनिटामध्ये असेल तर एलसीएम पण मिनिटामध्ये निघतो. आणि प्रश्नातली माहिती जर तुमची तासामध्ये असेल एलसीएम पण तासामध्ये काढायचा. बाकी एलसीएम काढूया. तर 2 ने जर याला भाग दिला तर बे 9 18, बे 1 के बे, पुन्हा काय बे 1 के बे, बे 5 10. पुन्हा सगळे आता खालचे लक्षात ठेवा, दोनच फक्त कॉमन आहेत. याचा तुमचा मसावी संपला. मसावी म्हणजे मोठ्यात मोठी अशी एकमेव संख्या की एका संख्येने प्रश्नात दिलेल्या सर्व संख्येला निशेष भाग जातो, त्याला आपण मसावी म्हणतो. आता खाली तुमचा अनकॉमन फॅक्टर सुरू झाली. ज्याला भाग त्याला भाग देणं आणि ज्याला भाग जातं त्याला खाली ओढणं, अशी कॉन्सेप्ट. 3 त्रिक 9, पुन्हा हे 11 असं घेऊया आणि 3 5 15. आता सगळेच खालचे अनकॉमन आहेत. अनकॉमन फॅक्टर झाले. 11 5 55. बरोबर, 11 5 55 गुणिले मी काय करतो, 3 त्रिक 9 आणि 9 2 18. याचा लक्षात गुणाकार केला. 18 पंचे 90, हातचे आले पुन्हा 9, पुन्हा 18 पंचे 90 अंकारे, पुन्हा हे 9 याच्यावर ऍड करा. 990 तुमच्या लक्षात ठेवा सेकंदानी ते भेटणार आहेत. 990 लक्षात सेकंदानी ते पुन्हा एका सरळ रेषेमध्ये येतील. म्हणजे पण त्यांनी काय केलं, आता प्रॉपर आपल्याला मिनिटामध्ये दिलेलं आहे. 990 सेकंदाचं रूपांतर प्रॉपर मिनिटामध्ये करणं म्हणजे 60 ने भागणं. मान्य. त्याला 60 ने जर भाग द्यायचा असेल तर फोड सुद्धा करू शकता तुम्ही. याची जर फोड मी अशी केली, 960 वेगळे केले आणि पुन्हा 30 सेकंद वेगळे केले आणि या 960 ला क्लिअर 9 आपल्याकडे 60 ने भाग जातो. या 960 ला जर मी 60 ने भाग दिला, सरळ हा शून्य कटून जातो. 16 सक 96. हे 16 मिनिट आपल्याला प्रॉपर सापडतील आणि वरचे 30 सेकंद आहेत म्हणजे अर्धा मिनिट आहे. आणि उत्तर तुला प्रॉपर मिनिटामध्ये दिलेलं आहे म्हणजे 16.30 मिनिटांनी ते लक्षात ठेवायचं. क्रमशः एका सरळ रेषेमध्ये येतील. उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 3, दॅट इज युअर करेक्ट आन्सर. हा बोनस मार्क होता. आणि लसावी मसावीवरती कन्फर्म एक प्रश्न दरवर्षी असतो म्हणून आपण हा एक लक्षात क्वेश्चन टाकला होता. बाकी काही नाही. 81 उत्तरला पर्याय क्रमांक 3. चला पुढे नेक्स्ट बघा. आता अ ब क यांनी अनुक्रमे 27,000, 81,000, 72,000 रुपये गुंतवून एक फटाक्याचा व्यवसाय सुरू केला. त्या व्यवसायात त्यांना वर्षाखेरीस काही नफा झाला. म्हणजे व्यवसायाचा कालावधी किती रे? 1 वर्षाचा आहे. ब चा नफा जर 36,000 रुपये असेल तर एकूण नफा काढायला सांगितलं. असे प्रश्न भरपूर आतापर्यंत आयोगाने विचारले. तुम्हाला ट्रिक सांगतो. आता व्यवसायाचा कालावधी सगळ्यांचा सेम आहे, मग कालावधी नाही घेतला तरी चालतो.
आपल्याला फक्त रक्कम महत्वाची आहे. ए कार्यकर्ता आहे, पुन्हा बी कार्यकर्ता आहे, पुन्हा सी कार्यकर्ता आहे. आता ह्याच्यामध्ये काय करू, इथं 3-3 शून्य कट मारून टाकू आपण. रेशो मध्ये लक्षात ठेवायचं 3-3 शून्य कट करून गेले. याच्यामध्ये राहिला फक्त इथं 27 पुन्हा 81 आणि पुन्हा 72. एकाच संख्येने भाग द्या. आता एकाच संख्येने भाग जर दिलं 9-3-27, 99, 81 आणि पुन्हा 9-8-72, त्यांना होणाऱ्या नफ्याचे गुणोत्तर हे 3-9-8 असणार आहे. आता याच्यामध्ये ब चा अर्थ दिला बा, ब चा वाटा जर 36,000 रुपये असेल, म्हणजे सरळ सरळ या 9 चा अर्थ ना, या 9 चा अर्थ जर 36,000 रुपये असेल, तर आपल्याला एकूण नफा काढायला सांगितलं. एकूण नफा म्हणजे या सगळ्यांची बेरीज करा. 17 आणि 3 किती झाले, 20 लक्षात ठेवायचं. म्हणजे या 20 चा अर्थ काय असणार आहे, त्यांनी असा प्रश्न विचारला होता. जास्त अवघड मध्ये जाऊ नका. तुम्ही लक्षात ठेवा, बाव करून घेतलाय मॅथ रिझनिंगचा, म्हणजे काय रे भीतीदायक. तुमचं असं काय असं वाटतं मॅथ आलं की भीती नाही. तुम्ही लक्षात ठेवा, त्या विषयाला फक्त थोड्या बेसिकच्या कॉन्सेप्ट क्लिअर करा आणि त्या विषयाची आवड निर्माण करा. आणि विशेष तुम्हाला अजून एक सांगतो, हाच विषय जो डिसाइडिंग फॅक्टर असणार आहे, तुम्हाला एकतर मेरिट मध्ये ठेवणार आहे, तर बाहेर फेकून देणार आहे. हे डोक्यात ठेवायचं. ओके. आता नॉर्मली बघा, 9 चा अर्थ जर 36,000 रुपये असेल, तर 20 चा अर्थ किशी, मग सांगा 20/9 गुणले काय रे, पुन्हा 36,000 तिरकस गुणाकार करून हा कार्यक्रम करतोय आपण. 9-1-9, 9-4-36, वरचे 3 शून्य ऍड करून द्या. म्हणजे माझं उत्तर असणार आहे 80,000. एकूण नफा काय असणार आहे, एकूण नफा ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. एकदम छान प्रश्न होता हा सुद्धा. ओके. काय अडचण असेल तर कृपया विचारू शकता. आता चला पुढे क्वेश्चन नंबर पुढचा, म्हणजे 82चं उत्तर ऑप्शन नंबर 2 होतं. हा बोनस मार्क होता, बोनस. चला पुढे. हा एक भारी होता, तुमचा लक्षात ठेवायचं. सरळ व्याज, चक्रवाढ व्याजावरती असे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात, पण हा प्रॉपर तुमच्याकडे सरळ व्याजावरती प्रश्न होता. काय विचारलंय बघू आपण. ओके. एका व्यक्तीने आपल्या जवळील 6,400 रुपये 7.5% दर साल दर सेकडा दराने 1 वर्ष 3 महिन्यासाठी एका बँकेत ठेवले, तर त्या व्यक्तीला किती व्याज मिळेल. आता व्याज मिळेल म्हणून सांगितले मला, कारण एसआय काढायचं आहे, सिंपल इंटरेस्ट काढायचं. याच्यामध्ये व्याजाचा उल्लेख नाही. म्हणजे व्याजाचे 2 प्रकार असतात, एक तुमचं सरळ व्याज आणि दुसरं चक्रवाढ व्याज. त्याच्यामध्ये जर व्याजाचा उल्लेख नसला तर सगळं ते सरळ व्याजाने असं गृहीत धरून आपण उत्तर काढतो. ओके. आता विशेष काय बघायचं म्हणजे दुसरी गोष्ट, हा येस येस बघा. आता सीआय म्हणजे एसआय आपल्याला काढायचं. एसआय तुम्हाला सगळ्याला एसआय बरोबर काय रे, पी इंटू आर इंटू एन डिवायडेड बाय 100 ना, अशी कॉन्सेप्ट आहे. पण कृपया हे स्किप ना, हे आपण स्किप करतो परीक्षेमध्ये, अजिबात लिहायचं नाही असलं काय. ओके. डायरेक्ट सूत्रामध्ये किमती टाकणं, बाकी काही नाही. सीआय म्हणजे एसआय काढायचं आहे. प्रिन्सिपल अमाऊंट मला दिलेली आहे 6,400 इंटू रेट ऑफ इंटरेस्ट आहे 7.5%. आता मी 7.5% कसं लिहू शकतो, अजून सोप्या भाषेमध्ये करायचं. हे 7-2-14, याच्यामध्ये गुणाकारित चिन्ह आहे ना, 7-2-14 इकडे वरती वेगळे चिन्ह असतं. 7-2-14 किती 15, म्हणजे 15/2 असं लिहू शकतो मी. 7.5% ही कॉन्सेप्ट आहे. आणि गुणले बघा, आता विषय काय झालाय, 1 वर्ष पूर्ण आहे आणि 3 महिन्यात पुन्हा, म्हणजे एक घटक जर वर्षामध्ये दुसरा महिन्यामध्ये नाही चालत, सगळं तुम्हाला सार्क करून घ्यावं लागतं. आता हे सगळं हे पण वर्षामध्ये लक्षात ठेवा, म्हणजे काय प्रॉपर तुम्हाला लक्षात हे वर्षामध्ये प्रॉपर जर करून घ्यायचं असेल, 1.312 ते प्रॉपर वर्ष झाले. म्हणजे 3 महिन्याचं रूपांतर मी 12 मध्ये 3 महिन्याचं रूपांतर मी वर्षामध्ये जर करायचं असेल, या 3ला मी 12ने भागतोय, किंवा मी याची अशी मांडणी अजून असं लिहू शकतो, 3-1-3, 3-4-12, पुन्हा 4-1-4, पुन्हा 4 किती रे 5. म्हणजे सरळ सरळ याचा अर्थ काय असणार आहे, 5/4 वर्ष असणार आहे. मग डायरेक्ट आपण काय केलं, वर्षामध्ये रूपांतर करून घेतलेलं आहे. मग याला इंटू काय करतोय आपण, 5/4 असं लिहून टाकतोय. ओके. 5/4 आणि डिवायडेड बाय लक्षात ठेवायचं 100. पण ही परीक्षेमध्ये हे मी स्किप करतो, लक्षात ठेवा. याला वेळ अजिबात घालवायचं नाही. ओके. याला भागिले 100 असतं बघा. आणि आता मी डायरेक्ट काय केलं असतं, हे केलं असतं. हे केलं असतं म्हणजे मला काय मिळालं असतं, एसआय मिळाला असता. मग सांग रे, हे 0-0 पुन्हा 0-0 कटून गेला, पुन्हा घरी 4-1-4, पुन्हा लक्षात ठेवा 4-1-4, 4-7-24 आणि पुन्हा 2-1-2-8-16. म्हणजे नॉर्मली 15-5-75 आणि 75 गुणिले लक्षात ठेवा, जर मी 8 केलं तर मला मिळणार आहे, लक्षात ठेवा, त्या व्यक्तीने किती व्याज, त्या व्यक्तीला किती व्याज मिळाले, असं तो कॉन्सेप्ट आहे, लक्षात ठेवा. व्याज आपल्याला मिळून जाईल, सरळ सरळ व्याज मिळेल, एसआय मिळेल. मग 8-5-40, 7-4, 8-7-56, किती रे 60. सरळ सरळ हा तुमचा काय असणार आहे, सिंपल इंटरेस्ट असणार आहे. सिंपल इंटरेस्ट ऑप्शन नंबर 3 इज राईट आन्सर. फक्त परीक्षेमध्ये एवढंच करा बाळांनो, ही एवढाच कार्यक्रम करायचा होता परीक्षेमध्ये. एका एका ओळीमध्ये 2-2 ओळीमध्ये प्रत्येक प्रश्नाची उत्तर देता येतात. तुम्ही तिथपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आणि हा विषय समजावून घ्या, समजावून घ्या. तुम्हाला पुढे भविष्य बघा, मी सांगतोय पुढचं भविष्य यावर डिपेंड आहे. अजून तुम्हाला सांगतो, आयोग याचं वेटेज वाढवू शकतो. WAIGHTAG बरे बाळा, याचं वेटेज वाढवू शकतं, कारण हाच विषय आहे जो लक्षात बऱ्याच पोरांना त्रास देतो. टाइम मॅनेजमेंटचा इश्यू तयार करतो आणि तुम्हाला मेरिट मधून बाहेर काढण्यासाठी मदत करतो म्हणतो, मेरिट मधून बाहेर काढण्यासाठी. त्यामुळे जर तुम्ही याला दुर्लक्ष केलं की तुमचा रिझल्ट येणं मग प्रॉब्लेम आहे. पूर्वी लक्षात ठेवा, पूर्वी मॅथ रिजनिंग फक्त 10 मार्काला होतं. 10चं वेटेज त्यांनी 12 केलं, 12चं 15 केलंय, 15चं 20 केलंय. लक्षात ठेवायचं, याचा अर्थ वाढत चाललाय कार्यक्रम.
पुढे हा कार्यक्रम पुन्हा वाढवू शकतो. 25% मॅथ रिझनिंगला वेटेज देतील, कारण तुम्हाला इथं टाइम मॅनेजमेंटचा इश्यू येतो. आयोगाला माहिती आहे, स्पर्धा कमी करायची असेल तर या विषयाचं पुन्हा वेटेज वाढू शकतं. ओके. आणि त्यांनी बघा मेन्सला 22 मार्काला विषय आपला. पुन्हा मी सांगतोय, मेन्सला 22 मार्काचा खेळ आहे, पूर्वला 20 मार्काचा खेळ आहे, 42 मार्काचा कंटेंट नुसता मॅथ रिझनिंगचा आहे. मग याला तुम्ही दुर्लक्ष का करताय? ज्याला वेटेज जास्त त्याच्याकडे तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे, बाकी काही नाही. चला पुढे. हा पण क्वेश्चन बऱ्याच जणांना जमला नाही म्हणजे सरळ सरळ ऑप्शन मध्ये लक्षात ठेवायचं उत्तर नाहीये. ऑप्शन मध्ये उत्तर नाहीये. मी हा क्वेश्चन हॅशटॅग टाकतो, पण याचं उत्तर काय पाहिजे होतं ते आपण बघूया. लक्षात ठेवायचं. आता काय सांगितले, जर 56 मीटर व्यासाचे वर्तुळाकार मैदान असेल. आता बघा काय विषयाच्या मध्ये वर्तुळ आहे, वर्तुळाकार मैदान आहे, बरोबर आहे. थोडा आकृती काढला तुमच्या बरोबर लक्षात येईल. हा सेंटर बिंदू पकडला आणि व्यास कसा असतो रे, त्रिज्येचा दुप्पट असतो आणि त्रिज्या ही व्यासाच्या निमपट असते. हे तुम्ही 7वी मध्ये वगैरे शिकलेलं असणार आहे. ओके. आता बघा इथं मी सेंटर बिंदू पकडतोय आणि त्यांनी दिले बघा 56 मीटर व्यासाचे वर्तुळाकार मैदान आहे. हे मैदान याची लांबी त्यांनी दिलेली आहे, सरळ सरळ काही हे टोटल मला सांगितले 56 मीटर म्हणून सांगितलेलं आहे. ओके. आणि काय केलंय असेल आणि त्याभोवती 14 मीटर रुंद रस्ता आहे. आता त्याभोवती म्हणजे या वर्तुळाभोवती ना, वर्तुळाभोवती मैदान आहे ना, याच्या भोवती असा एक परत काय रस्ता आहे म्हणून सांगितलं, रस्ता असा हा वर्तुळाकाराचा रस्ता असणार आहे. आणि पुन्हा हे जोडून जर घेतलं मी, असं लक्षात ठेवा, जोडून घेतलं तर पुन्हा पुन्हा तुमचा व्यास वाढेल, बरोबर आहे ना. हा पूर्ण मोठा व्यास झाला आणि काय रे, हा छोटा व्यास असणार आहे. हे भारी प्रश्न होता, एकदम छान प्रश्न आहे, समजून घ्या कॉन्सेप्टचे. आता बघा काय सांगितले, 56 मीटर व्यासाचे वर्तुळाकार मैदान असेल आणि त्याभोवती 14 मीटर रुंद रस्ता आहे. म्हणजे हा रस्ता कडचा रस्ता आहे बरं का, हा रस्ता आहे, काय अडचण नाही. चला पुढे. मग रस्ता मोठा आहे, या वर्तुळापेक्षा रस्ता मोठा आहे, 14 मीटर रुंद रस्ता असेल तर त्या रस्त्याचे क्षेत्रफळ काढावून सांगितले. आता एवढं जरी आपली एवढी जर बघितली लांबी किती असणार आहे, 14 असणार आहे, बरोबर आहे. मग मी काय करतो, थोडं बघा लक्षात, वर्तुळाकार मैदानाची त्रिज्या काढून घेतो अगोदर. वर्तुळाची त्रिज्या म्हणजे काय, मैदानाची त्रिज्या म्हणून काय, मैदानाकृती म्हणजे वर्तुळाकार मैदानाची त्रिज्या. मैदानाची त्रिज्या जर मी काढली, मैदानाची त्रिज्या लक्षात ठेवायची कसं असणार आहे, व्यासाच्या निमपट असणार ना. व्यास भागिले काय रे, दोन्ही कॉन्सेप्ट आपण 7वी मध्ये शिकलोय. मग सांग रे, इथं 56/2 जर केलं तर माझं उत्तर असणार आहे, लक्षात ठेवायचं, 28. 28 काय झाली, त्रिज्या मिळाली तुम्हाला. त्रिज्या म्हणजे ही अशी कॉन्सेप्ट आहे, एवढा भाग आहे. एवढा भाग जो असणार तो किती असणार आहे, 28 दोन्ही 56, बरोबर ना, 28 असेल. मला सांगा आता, तर मी असं हे वर्तुळाची त्रिज्या जर एवढी काढलेली 28 काढलेली आहे, तर मला सांगा एकूण त्रिज्या कोण सांगेल. एकूण आपण असं म्हणू शकतो का, रस्त्यासह एकूण त्रिज्या कोण सांगेल. रस्त्यासह एकूण त्रिज्या जर मी काढली, रस्त्यासह एकूण त्रिज्या म्हणजे इथून एवढा भाग असेल ना, एवढा भाग किती असेल असं जर काढलं, रस्त्यासह म्हणतो मी, रस्त्यासह एकूण त्रिज्या. बघा लक्षात ठेवा, रस्त्यासह एकूण त्रिज्या म्हणतोय. एकूण त्रिज्या किती असणार आहे, आता पूर्वी एवढा भाग किती काढला होता मी, 28 काढला होता, बरं रेड कलर दाखवतो. एवढा भाग 28 आहे आणि लक्षात पुन्हा एवढा भाग जर जोडला, इथून एवढा जर सेंटर पकडला मी, ही पूर्ण त्रिज्या त्यांनी विचारली आहे. रस्त्यासह एकूण त्रिज्या माझी किती असणार आहे, हे 28 प्लस काय 14 म्हणजे 42. मान्य, 42 ही लक्षात ठेवायचं माझी काय झाली, रस्त्यासह एकूण त्रिज्या झालेली आहे. मग आता काय केलं त्यांनी सांगितले बघा, तर रस्त्याचे क्षेत्रफळ काढा म्हणून सांगितले. मला प्रॉपर जर रस्त्याचं क्षेत्रफळ काढायचं असेल तर लक्षात ठेवायचं, या वर्तुळाचं क्षेत्रफळ मला मायनस करावं लागणार आहे. म्हणजे वर्तुळाचं क्षेत्रफळ सगळ्यांना सूत्र माहिती पाहिजे, पायर वर्ग हे सगळ्यांना माहिती, लक्षात ठेवायचं. मग रस्त्यासह म्हणजे आपल्या जर रस्त्याचे क्षेत्रफळ किती असा जर प्रश्न विचारलेला असेल तर लक्षात ठेवा, रस्त्याच्या क्षेत्रफळातून मला काय रे, हे वर्तुळाचं क्षेत्रफळ मायनस करावं लागणार आहे. मी काय करतो मग, थोडं भाग काय पायर वर्ग वजा पायर वर्ग करून घेतो. काय केलं मी, रस्त्याचं क्षेत्रफळ आहे, हे रस्त्याचं क्षेत्रफळ आहे, लक्षात ठेवायचं, आणि हे वर्तुळाचं क्षेत्रफळ आहे, मी मायनस करून घेतोय, बाकी काही नाही. मग पाय फक्त मी कॉमन जर काढला, हे आर चा वर्ग वजा काय रे, पुन्हा आर चा वर्ग अशी कॉन्सेप्ट असणार आहे. पुन्हा मी पाय असं लिहितो, पुन्हा आर म्हणजे काय रे, 42 आहे. म्हणजे रस्त्याचं एकूण क्षेत्रफळ मला किती, 42 सापडलेलं आहे. आणि सरळ सरळ लक्षात ठेवायचं, मला याची मैदानाची त्रिज्या मला माहित आहे. मैदानाची त्रिज्या किती रे बाळा, हे मायनस करावं लागणार आहे, 28. हे 28 जर मायनस केलं, पण बघा याच्यामध्ये 42 चा वर्ग पुन्हा 28 चा वर्ग, मग सरळ सरळ लक्षात ठेवायचं, पायची किंमत सगळ्याला माहित आहे, बघू आपण पुन्हा लिहूया. पण मला सांगा 42 चा वर्ग किती येतो, 1700. लक्षात ठेवायचं किती येतो रे, 1764 आणि 784. बघा सांग, 1764, 1764 वजा काय रे मी 784 जर येतात मायनस केले तर माझं उत्तर असणार आहे, पायची किंमत डायरेक्ट लिहून टाकतो. पाय म्हणजेच किती असणार आहे, सगळ्याला माहित आहे, 22 7 गुणले आणि यातला फरक येतो 900. किती जर वेळा, 980 फरक येतो. यातला 980 जर फरक आला आणि ह्याची जर कॅल्क्युलेशन केलं तुम्ही तर 3080 चौरस मीटर हे लक्षात ठेवायचं रस्त्याचं क्षेत्रफळ असणार आहे, चौरस मीटर हे आहे या प्रश्नाचं उत्तर. पण असा पर्याय तुम्हाला दिसतोय का परीक्षेमध्ये,
लक्षात नाही दिसत किंवा या प्रश्नामध्ये पर्याय दिसतोय का, नाही दिसत, म्हणून सरळ सरळ लक्षात ठेवायचं. हा क्वेश्चन थोडा हॅशटॅग मारा, प्रॉब्लेम काहीच नाही. याचं उत्तर हे पाहिजे होतं. पण छान आहे क्वेश्चन, एकदम भारी आहे. मला आकृती काढून पण दाखवलेली आहे. लक्षात ठेवायचं म्हणजे आपल्याला सरळ सरळ ह्या पूर्ण वर्तुळा रस्त्याच्या क्षेत्रफळातून वर्तुळाचं क्षेत्रफळ मायनस केलं तर प्रॉपर मला फक्त स्पेसिफिक रस्त्याचं क्षेत्रफळ मिळणार आहे. हे असे कॉन्सेप्ट होते. पण भारी प्रश्न होता, युनिक प्रश्न होता. असे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये 100% विचारले जातात. आणि भूमितीवरती एक प्रश्न कन्फर्म असतोच. ओके, काहीच अडचण नाही. 84चं उत्तर नाही याच्यामध्ये, म्हणून उत्तर लिहा. पर्याय क्रमांक 3 तुम्हाला ऑप्शन दिला होता, म्हणजे मी काय करतो 30 आणि 80 असं टाकतो. ओके, काय अडचण असेल तर विचारू शकता. चला पुढे नेक्स्ट लिहा. 84 85 हा पण बोनस होता, बोनस मार्क होता. समजा एबीसी एखादे काम अनुक्रमे 20 30 60 दिवसामध्ये पूर्ण करू शकतात. काय अडचण नाही. पुन्हा आकडे आले 20, पुन्हा 30, पुन्हा काय 60. एलसीएम जर तोंडी काढता येतो, 60 एलसीएम येतो, पुन्हा काढून दाखवतो, काय अडचण नाही. आता 10 ने जर भाग दिला, 10 दोन्ही 20, 10 त्रिक 30 आणि पुन्हा काय 10 सक्क 60, पुन्हा 3 ने भाग जातो, 3 ने भाग देऊया, पुन्हा काय बेला जात नाही त्याला हॅसच ठेवा, 3 1 3, पुन्हा 3 दोन्ही 6 आणि पुन्हा 2 ने भाग द्या. लक्षात ठेवायचं 1 1 ही कॉन्सेप्ट आहे. सामायिक अवयव आणि असामायिक अवयवांचा गुणाकार 10 त्रिक 30, 30 दोन्ही 60 हा एलसीएम मिळाला. बरोबर आहे ना. एलसीएम आपला किती, एलसीएम म्हणजे एकूण घटक असतो नेहमी गणितातला, 60 मिळाला. आता त्यांनी काय म्हणले बघा, ए नेहमी काम करतो आणि प्रत्येक तिसऱ्या दिवशी बी आणि सी त्याला मदत करायला येतात. ए कंटिन्यू काम करतोय. ए कंटिन्यू काम करतोय म्हणजे काय, ए पहिल्या दिवशी काम करतोय, ए दुसऱ्या दिवशी पण काम करतोय. बरोबर ना, एच काम करतोय दुसऱ्या दिवशी पण. आणि तिसऱ्या दिवशी काय करतात माहित आहे का, हे तिघं काम करतात. म्हणजे पहिले 1 तारखेला एक काम करतोय, 2 तारखेला पण एक काम करतोय, लक्षात ठेवा. पण 3 तारखेला बघा काय विषय, हा एच काम करतोय आणि 3 तारखेला हे तिघं मिळून काम करतात. ओके, मग आता जर बघितलं ह्यांची पर डे कॅपॅसिटी जर काढली, बघूया आपण पर डे कॅपॅसिटी काढूया. नॉर्मली बघा सोपा कार्यक्रम आहे, अजिबात घाबरायचं नाही विषय. आता एलसीएम माझा लक्षात ठेवा 60 आलेला आहे, मग एला एक काम करायला 20 दिवस, बरोबर ना. परत 30 दिवस, पुन्हा काय 60 दिवस. एलसीएम किती आहे माझा 30 आहे, 60 आहे, बरोबर ना. मग यांचं पर डे काम काढलं तर काय होतंय विषय बघूया आपण. 20 त्रिक 60, 30 दोन्ही 60 आणि 60 1 60, हे तिघं मिळून किती काम करतायत रे, 6 काम करतायत. आणि एकटा ए 3 काम करतोय, एकटा बी 2 काम करतोय आणि एकटा सी 1 काम करतोय. पर डे लक्षात ठेवायचं. मग सांगा ए 3 काम करतोय, दुसऱ्या दिवशी पण ए 3 काम करतोय आणि तिघं मिळून पुन्हा काम करतायत, 6 काम करतायत. बरोबर आहे ना. मग सरळ सरळ सांगा, ह्या 3 दिवसामध्ये किती काम होते रे, 3 आणि 3 6, लक्षात ठेवा पुन्हा 12 काम होतंय. पण मला काम करायचं 60, मान्य आहे. मला लक्षात ठेवायचं 3 दिवसात 12 काम होते बाळा, 3 दिवसात 12 काम होते. मग नॉर्मली बघा लक्षात ठेवायचं विषय काय आहे, जर मी समजा आता 3 दिवसामध्ये 12 काम केलं तर मला एकूण काम किती करायचं 60. पुन्हा मी काय करणार आहे, असं 12 12 12 असे 5 गट्टे होईल ना आपले, 5 गट्टे. मग सरळ मी काय करतो याच्यामध्ये, या 60ला जर मी लक्षात ठेवायचं आता 12 पंचे 60, 5 ने भाग दिला आणि पुन्हा त्यांनी विचारले काय रे हे, तर या प्रकारे काम पूर्ण होण्यासाठी किती दिवस लागतील म्हणून सांगितले. आता नॉर्मली जर बघितलं सरळ सरळ इथं 12चा गट्टा तयार झाला, पुन्हा 4 तारखेला ए येणार आहे, बरोबर आहे ना. पुन्हा 3 काम करेल, लक्षात पुन्हा असं असं 12 के 12, 12 2 24, 12 3 36, 12 चौका 12 पंचे 60, बरोबर आहे ना. 12 पंचे 60 म्हणजे 5 5 गट्टे होतील ना. 60 भागिले जर मी 5 केलं तर किती येते बाळा, 12 चौका 5 1 5, 5 2 10, 12 दिवस असं ऑप्शन आहे याच्यामध्ये. 12 दिवस लागतील असं ऑप्शन आहे का. चला याचं उत्तर काय दिलं तुम्ही ऑप्शन मध्ये चेक करा. 12 दिवस यायला पाहिजे. 60ला झालं पुन्हा 60 म्हणजे पुन्हा 3, पुन्हा 3चा गट्टा होणार आहे, पुन्हा 3चा गट्टा होणार आहे, पुन्हा 6 काम होईल म्हणजे 24 काम झालं. पुन्हा असे किती दिवस लागतील, बरोबर आहे ना. 1 2 3, पुन्हा 24, पुन्हा लक्षात ठेवायचं असं पुन्हा 3चा गट्टा 3, पुन्हा लक्षात ठेवायचं 12 पंचे 60 म्हणजे 12 दिवस असा ऑप्शन पाहिजे होता. 85चं उत्तर ऑप्शन नंबर 1 दिलाय का. ऑप्शन नंबर 1 राईट आन्सर आहे. काय अडचण, येस येस, हा बोल रे बाळा, काय अडचण. याचं उत्तर काय दिलंय मी ऑप्शन मध्ये चेक करा. 85चं उत्तर बिंदास लिहा, 12 दिवस. 12 दिवस इज राईट आन्सर माझ्या मते तरी. ओके, 60 भागिले जर मी समजा 5 केलं, 12 पंचे 60, 5चा भाग बसतो, 5चे गट्टे होतील ना, किंवा 12 काटे 12 पंचे 60 अशी कॉन्सेप्ट आहे. म्हणजे 12 पंचे, पण लक्षात ठेवायचं हे 5 त्रिक 15 पाहिजे रे, 5 त्रिक 15 पाहिजे. सॉरी लक्षात ठेवा मी काय सांगतोय बघा, कारण 12 पंचे 60 पण 5चे लक्षात ठेवायचं 3 गट्टे होतील असे, बरोबर ना. इथं लक्षात ठेवा 3 पर 3 दिवस लागले. पुन्हा असा कार्यक्रम होणार आहे, पुन्हा काय एक पुन्हा 4 तारखेला काम होणार आहे, 5 तारखेला, पुन्हा 6 तारखेला, पुन्हा 12 झाले, लक्षात पुन्हा काय असं पुढे लक्षात ठेवा किती 7 तारखेला, 8 तारखेला, 9 तारखेला पुन्हा 12चा गट्टा तयार झाला. म्हणजे आता इथं किती झाले, 9 दिवस झाले. पुन्हा लक्षात ठेवायचं असे कितीचे 3 3चे ना, 3 3चे, हे दुसरा गट्टा, तिसरा गट्टा, चौथा गट्टा आणि पुन्हा लक्षात ठेवा पुन्हा 5वा म्हणजे 3 परत 10 तारीख, पुन्हा सांगरे बाळा 11 तारीख, पुन्हा 12 तारीख. ओके,
12 1 12, 12 2 24, 12 36, 12 12 पंचे 60, 12 दिवसच पाहिजे. बरं ठीक आहे, उत्तर ऑप्शन नंबर 1 इज राईट आन्सर. काय अडचण नाही. चला पुढे. हा एक भारी प्रश्न होता, युनिक प्रश्न होता. असा मला वाटतं गट ब ला का गट का एक प्रश्न विचारून झाला होता. ओके, तसंच त्या टाईपचा एक क्वेश्चन मी टाकला होता. चला पुढे नेक्स्ट बघूया. 86 बघा काय सांगितलं, एक व्यक्ती उत्तर दिशेला तोंड करून उभा आहे. आता असं काय आलं परीक्षेमध्ये, तुम्हाला एकदम भारी ट्रिक सांगितली होती. ओके, याच्यामध्ये दोन प्रकारची वळण असतात. एक पहिलं वळण असतं उजवे वळण. काय सांगितलं, उजवे वळण असं एक असतं, आणि उजवे वळण दुसरं काय डावे वळण असतं. डावे वळण. ओके, आता उजवीकडे वळाला म्हणजे प्लस मध्ये घेणं, आणि डावीकडे वळाला म्हणजे काय रे मायनस घेणं, अशी कॉन्सेप्ट तुम्हाला सांगितली होती पाठीमागच्या सेशन मध्ये. ओके, आता नॉर्मली बघा, प्रथम ती व्यक्ती ज्या दिशेला तोंड करून उभे आहे ती दिशा थोडी मोठी काढा अगोदर. बरोबर आहे ना, म्हणजे काय प्लस मार्क म्हणजे आपल्या मुख्य दिशा झाल्या, आणि याच्यामध्ये क्रॉस टाका म्हणजे उपदिशा झाल्या. आता प्रथम ती व्यक्ती ज्या दिशेला तोंड करून म्हणजे उत्तरेला तोंड करून उभे आहे ना, एवढंच काढा, बाकी काय करू नका. आता याच्यामध्ये दुसरं आता काय करायचं आपल्याला, उजवे वळण प्लस घ्यावे, डावे वळण मायनस घ्यावे. आता काय सांगितले, प्रथम ती व्यक्ती उजवीकडे म्हणले म्हणजे प्लस मध्ये वळाली, प्लस 47 मध्ये वळाली, नंतर डावीकडे मायनस 128 मध्ये वळाली, नंतर काय रे उजवीकडे प्लस 33 मध्ये वळाली, पुन्हा काय रे डावी उजवीकडे पुन्हा उजवीकडेच म्हणले प्लस 138 मध्ये वळाली. कळतंय का कोणात वळते, तर लक्षात सध्या त्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे. ओके, बघा डावीकडे पुन्हा लक्षात ठेवायचं, डावीकडे एकाच ठिकाणी आहे, काय अडचण नाही. आता आपण काय करू, सरळची बेरीज करून टाकूया. सरळ सांग रे, इथं 8 7 14 15, 15 आणि 3 पुन्हा 18 झाली, 18 8, हातच्याला 1, 3 आणि 3 6, 6 4 10 आणि 1 पुन्हा 11, पुन्हा हातच्याला 1 म्हणजे 218. या 218 मधून लक्षात ठेवायचं मी काय करतोय, हे आपले काय रे 128 मायनस करतो, मग 0 पुन्हा 11तून 2 गेले 9, पुन्हा हातच्या रिटर्न द्या, म्हणजे उत्तर सांगा. आता आता शेवटी हे प्लस मायनस करून आपलं उत्तर जर पुन्हा प्लस मध्ये आलं, तर ती व्यक्ती प्रथम ज्या दिशेला गेली तिथून उजवीकडे वळा. आता ह्याला प्लस चिन्ह येणार आहे आणि याला मायनस चिन्ह आहे. भिन्न चिन्ह वजाबाकी उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येत द्यावे, म्हणजे प्लस 90 मध्ये वळेल. प्लस 90 मध्ये म्हणजे लक्षात, एखादी व्यक्ती प्लस 90 मध्ये वळते तेव्हा 45 45 चे 2 वळण घेते. वळण क्रमांक 1, वळण क्रमांक 2, याच्या पुढचं उत्तर म्हणजे हे असणार आहे पूर्व दिशा. लिहा विषय क्लोज. ऑप्शन नंबर 1 इज राईट आन्सर. नो ऑब्जेक्शन. हा पण भारी प्रश्न होता, युनिक प्रश्न होता. चला, असे प्रश्न परीक्षेमध्ये 100% विचारले जातात. 86 उत्तरले ऑप्शन नंबर 1 पाहिजे होतं. चला पुढे नेक्स्ट. हा पण भारी तुम्हाला लक्षात, सिटिंग अरेंजमेंट प्रश्न विचारला होता. 6 व्यक्ती एका वर्तुळाकार टेबलाभोवती केंद्राकडे तोंड करून बसलेले आहेत. आता कधी कधी आयोग मेन्शन नाही करत कुठं बघतायत ते, मग सगळे कुठं बघतायत, सगळं धरायचं असतं केंद्राकडे. पण 6 व्यक्तीची डायग्राम, पण ती पण कच्ची कशी काढायची. ओके, सगळ्याला माहिती आहे. चला चला हे सांगा रे, याच्यामध्ये सांगा, याच्यामध्ये ह्याच्यामध्ये सांगा, 2 व्यक्ती बसल्या, पुन्हा घरी या लक्षात 4 व्यक्ती बसल्या, आणि काय 6, आणि तुमचा एसपी म्हणजे स्टार्टिंग पॉईंट नेहमी इथून घ्यायचा असतो. प्रश्न सोडवायची सुरुवात ही नेहमी खालून करायची असते. आणि लक्षात ठेवा, कीवर्ड यातला सांगितला होता, ज्या शब्दाला, ज्या व्यक्तीच्या नावाला 4 शब्द लागतो तो माझा स्टार्टिंग पॉईंट असतो. येतं लक्षात. मग आता काय सांगितले बघा इथं, हे वाक्य मला मदत करतं. सीच्या उजवीकडे पहिल्या स्थानी ई बसलेला आहे, हा माझा एसपी आहे. हा माझा एसपी म्हणजे हा माझा स्टार्टिंग पॉईंट आहे. म्हणजे सरळ सरळ माझं लक्षात ठेवायचं, हे वाक्य मदत करतं उत्तर काढायला. म्हणजे हा व्यक्ती कन्फर्म बसतो. सीच्या उजवीकडे पहिल्या स्थानी ई बसलेला आहे. विषय क्लोज. 2 व्यक्ती बसल्या आता कन्फर्म. चला पुन्हा आता काय सांगितले बघा, एफ व डी यांच्यामध्ये लक्षात ठेवा, एफ व ई यांच्यामध्ये डी बसलाय म्हणून सांगितलंय. एफ आणि लक्षात ठेवायचं ई यांच्यामध्ये कोण रे, डी फॉर डॉग बसलेला आहे. आणि सीच्या समोर डी तर नाही म्हणून सांगितलंय, नाहीच बसला तो. आणि लक्षात ठेवा, बी आणि डी हे समोरासमोर बसलेत. बी आणि डी जर समोरासमोर बसलेले असतील, एकच व्यक्ती शिल्लक राहतो, त्याला इथं बसवा. आणि त्यांनी प्रश्न इथं विचारला होता, ए आणि सी यांच्यामध्ये कोण आहे, तर उत्तर असणार आहे बी, ऑप्शन नंबर 2. हा बोनस मार्क होता. कन्फर्म 1 मार्क तुम्हाला परीक्षेमध्ये असं सिटिंग अरेंजमेंट विचारला जातो. ओके, चला पुढे नेक्स्ट लिहूया. 87चं उत्तर बघा. 31 जानेवारी हा एक छान आहे कॉन्सेप्ट सांगतो तुम्हाला थोडी. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला मंथ कोड माहिती पाहिजे. मंथ कोड सगळ्यांना माहिती पाहिजे. मंथ कोड कोण सांगते याच्यामध्ये, मंथ कोड तुमचा 12 अंकी मोबाईल नंबर आहे का रे, 0336 बोला, 0336 146 काय रे, 25035 अशी ती कॉन्सेप्ट आहे. बरोबर, हे सगळे मंथ कोड झाले. म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर हे मंथ कोड झाले. आता दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायचं, याच्यामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट असते डे कोड. डे कोड म्हणजे तुमचा सोमवार, आठवड्याचा पहिला वार सोमवार, त्याचा डे कोड 1, मंगळवार 2, बुधवार 3, गुरुवार 4, शुक्रवार 5, शनिवार 6 आणि रविवारचा डे कोड हा 0 आपण कन्सिडर करतो. बोलते
डे कोड काय पाठ करायची गरज नाहीये. आता एक महत्वाची गोष्ट असते, इयर कोड महत्वाची गोष्ट असते. इयर कोड लक्षात ठेवायचं. इयर कोड तुम्हाला माहिती पाहिजे. आता इयर कोड मध्ये काय 1600 पासून जर आपण कन्सिडर केलं, 1600 ते 1699 चा कोड लक्षात ठेवायचं. 1700 ते 1799 चा कोड, पुन्हा 1800 ते लक्षात ठेवायचं 1899 चा कोड काय असणार आहे. पुन्हा लक्षात ठेवायचं, मोस्टली तुम्हाला आयोग प्रश्न इथंच विचारतं. कुठे विचारतं हे नाही विचारत एवढं. ओके, इथं प्रश्न विचारतं 1900 ते लक्षात ठेवा 1999 चा कोड, आणि सरळ सरळ 2000 ते 2000 लक्षात ठेवायचं 99 चा कोड. आतापर्यंत प्रश्न आयोगाने इथंच विचारले. मग याचे कोड फक्त लक्षात ठेवायचे. कोड कसे लक्षात ठेवायचे, याचा कोड लक्षात ठेवायचा 6 असतो, 2 ने खाली कमी करत द्या, ह्या 4 असतो, हा 2 असतो, हा 0 असतो, आणि लक्षात ठेवायचा हा 2000 ते 2099 चा कोड 6 असतो. तुम्हाला मी सांगतो आयएमपी म्हणतो हा लक्षात ठेवा घटक. एवढं 0 आणि 6 लक्षात ठेवा फक्त. बाकी याच्या पलीकडे प्रश्न आतापर्यंत विचारला नाही आयोगाने. येतं लक्षात. मग सरळ आपलं काय रे, याच्यामध्ये 0 आणि 6 ही अशी कॉन्सेप्ट आहे. मान्य आहे. 1900 ते 1999 मध्ये लक्षात ठेवायचं 0 कोड कन्सिडर करायचा इयर कोड, आणि 2000 ते 2099 मध्ये आपल्याला 6 कोड कन्सिडर करायचा. काय अडचण आहे. आता विशेष काय बघायच्या मध्ये तुम्हाला, याच्यामध्ये सूत्र म्हणजे काय, डे पहिल्यांदा घ्यायचे असतात. डे प्लस लक्षात ठेवा, डेज प्लस मंथ कोड, मंथ कोड प्लस काय रे, अजून याच्यामध्ये इयर कोड एक कॉन्सेप्ट असते. इयर कोड नंतर लक्षात ठेवायचं इयर घेऊन पुन्हा काय रे, इयर भागिले 4 अशी कॉन्सेप्ट आहे. हे सूत्र आहे. बाकी याच्यामध्ये काही विशेष नाहीये. तुम्हाला कुठल्याही तारखेचा वार काढता येतो घर बसल्या. तुमचा जन्म तारीख तुम्हाला माहिती असते, पण जन्मवार माहिती नसतो. आपण ते काढायला कुठे जातो, ब्राह्मणाकडे जातो, त्याला 500 रुपये देऊन येतो. काय गरज नाही. एवढा तुमचा डेटा असेल ना, तुम्ही घर बसल्या कोणत्याही व्यक्तीचा वार काढू शकता. फक्त तारखेचा खेळ आहे. ओके, काय अडचण. चला पुढे. आता विषय काय झाला बघायचा. डेज बघा, डेज किती 31 आहे. 31 प्लस करा मंथ कोड. जानेवारीचा मंथ कोड काय घेतो आपण, 0 घेतो. परत सांगले इयर कोड घेताना आता सांगितलं मी तुम्हाला 2000 ते 2099 मध्येच आतापर्यंत आयोगाने जास्त प्रश्न विचारले. मग 6 लक्षात ठेवायचं. इयर कोड काय माझा 6 असेल. पुन्हा सांगले याच्यामध्ये इयर घ्या, पण इयर घेताना फक्त शेवटचे 2 अंक घ्यायचे. पुन्हा सांगले 21 बघा, डेज प्लस मंथ कोड प्लस इयर कोड प्लस इयर प्लस पुन्हा इयर भागिले 4 एवढाच कार्यक्रम करायचा होता परीक्षेमध्ये. चला 4 एके 4, 4 पंचे 20. पण इथं लक्षात ठेवायचं इयर भागिले 4 करून जे तुमचं पूर्ण अंक येतो ते उत्तर घ्यायचं, अपूर्ण अंक उत्तर घेऊ नये बेरजेमध्ये. बस संपला विषय. बाकी काही लक्षात ठेवू नका. आता सर्व सांग रे, मग आता किती झाले हे 25 बघ रे बाळा. हे 21 आणि 5 किती झाले, 26 झाले. 26 आणि 6, 26 आणि 6 32 झाले. मग सरळ सरळ लक्षात 32 प्लस तुमचा काय 31. ओके, 31 आहे तुमचं लक्षात. 3 आणि पुन्हा हे 6 63च होईल का. हा चला बरोबर आहे का. 21 आणि 5 किती झाले, 26 झाले. 26 आणि पूर्ण लक्षात ठेवायचं 6, 6 6 12 32. 32 प्लस तुमचं 31 63 झाले. आता 63 ला मी पुन्हा काय शेवटी या बेरजेला कंपल्सरी 7 ने भागा. 7 9 63. ओके, बघा लक्षात ठेवा काय विषय आहे. थोडं बेरीज वगैरे चुकले का. डेज आपले 31 आहेत. डेज 31. मंथ कोड 0. थांबा, जानेवारीचा मंथ कोड 0 आहे बरोबर आहे ना. मंथ कोड प्लस काय घेतो आपण, इयर कोड घेतो. प्लस इयर घेतला 21 फक्त, आणि पुन्हा 21 भागिले लक्षात ठेवा 4, 4 पंचे 20 बरोबर आहे ना. आणि पुन्हा 21 हा घेतला. 21 आणि 6 झाले 27. 27 आणि 5 32 झाले. 32 आणि लक्षात ठेवायचं 31 बरोबर आहे. 63 आणि 7 एके 7, 7 दोन्ही 14, 7 9 63. पूर्ण भाग जातोय, पूर्ण भाग जातो लक्षात ठेवा. 7 9 63. बाकी राहिली 0 छेदामध्ये पुन्हा लक्षात ठेवा काय रे 7 ना. 7 ने भाग, शेवटच्या बेरजेला आपण 7 ने भाग देतो. 7 9 63. बाकी राहिली पुन्हा लक्षात ठेवायचं 0 छेदामध्ये पुन्हा 7. आता इथं शून्याचा डे कोड म्हणतोय मी. शून्याचा डे कोड काय असणार आहे, शून्याचा डे कोड लक्षात ठेवायचा रविवार माझं उत्तर पाहिजे होतं. लिहा उत्तर रविवार, किंवा बघा कुठं कॅल्क्युलेशन मध्ये गोंधळ आहे का, नाहीये. रविवार असा ऑप्शन दिलेला आहे. ऑप्शन नंबर 1 इज राईट आन्सर. ओके, एनी ऑब्जेक्शन याचं उत्तर काय रे बाळा, रविवार दिले का मी. रविवार जे जोडलेले आहेत त्यांनी सांगा काय उत्तर दिलं ऑप्शन मध्ये. यस, एनी ऑब्जेक्शन. चला तृप्ती मॅडम, मनोज बाळा, काय उत्तर दिलं आहे तुमच्याकडे. आन्सर की आहे का, नाही. बरं ठीक आहे. बघा उत्तर तुमचं हे असणार आहे. ऑप्शन नंबर लक्षात ठेवायचं 1, रविवारचं उत्तर पाहिजे, काहीच प्रॉब्लेम नाही. ओके, चला 88 नंतर बघा लक्षात ठेवायचं. 88 नंतर थोडं बघूया आन्सर की मध्ये काय विषय याच्यामध्ये. आन्सर की मध्ये काय दिलं मी थोडं चेक करतो. आणि सोपं आहे, सगळ्या गोष्टी सोप्या आहेत, काहीच काळजी करू नका. 88 21 पेपर नंबर 21. येस, एनी ऑब्जेक्शन. अभ्यास करा, छान अभ्यास करा. बाकी काही नाही, सगळं सोपंच आहे. आणि बघा फक्त कॉन्फिडन्स बूस्ट करा, विषय क्लोज होऊन जातो.
आयतवार इज राईट आन्सर, आयतवारच आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. चला पुढे 88 नंतर काय रे पुन्हा 89. आता हा बोनस मार्क होता, हे वाचू नका म्हणून सांगितले. माझं लेक्चर जर कोणी केलं असेल तरी अजिबात वाचायला सांगत नाही मी. माझं आपलं मेन टार्गेट काय असणार आहे, मेन टार्गेट तर पासून माझा प्रश्न आहे, ए भागिले बी चा अर्थ काय आहे तेवढं फक्त बघा. ए भागिले बी म्हणजे आता मग वर बघायचं, जेव्हा गरज असेल तेव्हा ते वरचा कंटेंट बघा. विनाकारण सगळं पोरग इथपर्यंत वाचतं आणि मग क्वेश्चन सोडवायला सुरुवात करतं, तेवढा वेळ आहे का आपल्याकडे परीक्षेमध्ये? नाहीये. टाइम मॅनेजमेंट खूप महत्वाचं असतं. ए भागिले बी म्हणजे पी भागिले क्यूचा अर्थ, पी हा क्यूच्या पूर्वेला आहे, मग ए हा बी च्या पूर्वेला, ज्याला चा शब्द लागला तो स्टार्टिंग पॉइंट, बी च्या पूर्वेला लक्षात ठेवायचं ए आहे म्हणून सांगितलंय. मग सांग रे ए हा बी च्या पूर्वेला आहे, मग सांगा ए च्या पूर्वेला, ए हा बी च्या पूर्वेला आहे, घेतला मी बी च्या पूर्वेला. चला बी अधिक सी म्हणजे पुन्हा पी अधिक क्यू चा अर्थ, पी हा क्यू च्या उत्तरेला आहे. आता सांगा रे बाबा बी हा सी च्या उत्तरेला, आता सी ची उत्तर दिशा म्हणते लक्षात, सी ची उत्तर दिशा वरती असते अशी, मग सी मी इथं कन्सिडर केला, वरती लिहिला बी, आणि पुन्हा सी वजा डी म्हणजे पी वजा क्यू चा अर्थ, पी हा क्यू च्या पश्चिमेला आहे, मग सी हा डी च्या पश्चिमेला, सी हा डी च्या पश्चिमेला आहे लक्षात ठेवायचं. मग सरळ सरळ सी हा डी च्या पश्चिमेला, पूर्व पश्चिमेला, डी कुठे घ्यावं लागलं, मग इथं घ्यावं लागणार आहे, डी च्या पश्चिमेला लक्षात ठेवायचं का रे सी आहे. आणि त्यांनी प्रश्न विचारला डी हा बी च्या कोणत्या दिशेला आहे, डी हा बी च्या कोणत्या दिशेला आहे, मी प्लस मार्क निश्चित केला बी पसे, बरोबर आहे ना. डी हा बी च्या म्हणले ना, मग बी पसे तुम्ही प्लस मार्क निश्चित करा, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण, आणि याच्यामध्ये क्रॉस टाकला तर लक्षात आग्नेय नैऋत्य वायव्य ईशान्य, म्हणजे हे माझं उत्तर असणार आहे. ल्या उत्तर आग्नेय, आग्नेय लक्षात ठेवा, म्हणजे ऑप्शन नंबर 3 इज राईट आन्सर, नो ऑब्जेक्शन. हा पण छान आणि युनिक प्रश्न होता, बाकी याच्यामध्ये काही विशेष नव्हतं. ओके, सोपे सोपे प्रश्न होते, बोनस मार्क होते, फक्त हा पेपर मी तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट होण्यासाठी तयार केलेला आहे, बाकी काही नाही. आता पुढचे 22, पेपर नंबर 22, पेपर नंबर 23, पेपर नंबर 24 आणि पेपर नंबर 25 हे तुम्हाला प्रॉपर एक्झामचा फील देतील. थोडी काठीण्य पातळी म्हणा किंवा त्याच्यामध्ये काय रे प्रॉपर 20चं विभागणी केलेली आहे मी. 20 मध्ये तुम्हाला 10 सुटणारे, 7 प्रॉब्लेम देणारे आणि 3 न सुटणारे क्वेश्चन आहेत. 100% तुम्हाला ह्या 4 पेपरचा प्रॉपर तुम्हाला फील येणार आहे, आणि पेपर सोडवा, एक्झामचा प्रॉपर फील तुम्हाला घ्यायचा असेल तर. चला पुढे, आग्नेय उत्तर लिहा 90. पुन्हा एकदा अजून एक लक्षात ठेवा, पुन्हा सेम तेच कार्यक्रम करतोय, गेम चेंजर टेस्ट सिरीज 2.0. आपली लक्षात ठेवायचं, पुन्हा आपल्याकडे अजून दिवस मिळालेले आहेत, त्या दिवसाचा प्रॉपर तुम्हाला फायदा करून घ्यायचा असेल तर पुन्हा लक्षात ठेवायचं 21 दिवस तुम्ही 21 टेस्ट प्रॉपर अप्लाय करा. याच्यामध्ये पुन्हा मी 60 प्लस टॉपिकचा टच दिलेला आहे, सगळ्या टॉपिकचा सारांश असं म्हणतो मी, सगळ्या टॉपिकला एक प्रॉपर रिव्हिजन टच जर द्यायचा असेल 21 दिवसामध्ये तर तुम्ही ही बॅच खरेदी करू शकता. ही बॅच आहे फक्त 149 मध्ये, 149 रुपये खर्च करा. याचे तुम्हाला कमीत कमी सांगतो मी 4 प्लस किंवा 5 प्लस मार्क तुमच्या आरामात वाढतील. तुम्ही आता ऍव्हरेज 10 पर्यंत असाल तर सरळ सरळ तुम्ही 15-16 मार्क आरामात घेऊ शकता. आता तुमचा ऍव्हरेज जर 12चा असेल तर प्लस 4 किंवा 5 मार्क करा, तुम्ही 17 किंवा 18 मार्क आरामात मिळवू शकता. सगळ्या टॉपिकचं एक प्रॉपर रिव्हिजन तुम्हाला या टेस्ट सिरीज मध्ये होऊन जाणार आहे. आतापर्यंत हजारो प्लस विद्यार्थ्यांनी ही बॅच खरेदी केलेली आहे, लक्षात ठेवायचं. आणि त्यांना विचारा, रिव्ह्यू विचारा, याच्यामध्ये तुम्हाला काय कंटेंट दिलाय तो. किंवा जर तुम्हाला खात्री करायची असेल, 2 पेपर टाकले तरी बा युट्यूबला फ्री ऑफ कॉस्ट आहेत. पेपर नंबर लक्षात ठेवायचं बघ रे, पेपर नंबर लक्षात ठेवायचं 1 नंबरचा आणि पेपर नंबर तुमचा लक्षात ठेवायचं 8 नंबरचा. हे 2 पेपर मी टाकलेत, मी त्यात काय देतोय हे बघा. तुम्हाला आवडलं ते 2 पेपर तर मग खरेदी करा, नाहीतर खरेदी करू नको, काय प्रॉब्लेम नाही. ओके, एनी ऑब्जेक्शन. चला पुढे, नेक्स्ट नेक्स्ट नेक्स्ट. आता हा बोनस स्वतः लक्षात ठेवायचं, हिथंच मी कार्यक्रम करतो बा. चेचा अर्थ नेहमी काय असतो, गुणाकाराचा असतो. 480 चे म्हणले, चे 5/8 गुणले, पुन्हा चे म्हणले 3/4 गुणले का रे पुन्हा 2/5. याचं उत्तर काय, त्याने असा प्रश्न विचारलाय. हा बोनस होता का नाही, बोनस होता. असे असतात 10 प्रश्न, हे तुमचे बोनस मार्क आहेत, हे डोक्यात ठेवा पहिल्यांदा. ओके, मग सरळ 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 सरळ, येस येस, चल मग, हा येस बाळा, काय अडचण नाही. हा 8 न भाग द्या, 8 1 8, 8 सख्ख 48, म्हणजे 60 झाले. पुन्हा लक्षात ठेवायचं 4 ने भाग जातो का, 4 1 4, पुन्हा 4 1 4, 4 25, पुन्हा 5 ने भाग जातो, 5 1 5, 5 3 15. ओके, आणि 5 3 15, 15 3 45, 45 डबल 90 पाहिजे उत्तरेचं. 90 90 म्हणजे ऑप्शन नंबर 3 इज राईट आन्सर, नो ऑब्जेक्शन. ओके, चलो पुढे. हा बोनस मार्क होता बरं का, याचं उत्तर यायलाच पाहिजे होतं सगळ्यांना, आणि हे नाही जमलं की मग काय जमणार आहे तुम्हाला. मग चला परत त्यांनी सांगितलंय एसटीआयचा शब्द दिलाय 453, लिहायचं नाही परीक्षेमध्ये असं. एसटीआय बरोबर का रे 453. पुन्हा सांग रे वा. पीएसआयचा अर्थ दिलाय, पीएसआयचा अर्थ 327 दिलेला आहे. सीए सांगतोय, चार्टर्ड अकाउंटंट काय सांगतोय 18 दिलेला आहे, लक्षात ठेवायचं. एमपीएससी सांगतोय, काय सांगतोय एमपीएससी
हा सांगतोय 7683 असा लिहिला जातो. तर याच सांकेतिक भाषेमध्ये स्टॅम्प हा शब्द कसा लिहिला जाईल? स्टॅम्प. ओके, आता बघा याच्यामध्ये विषय काय आहे. आता पीचा जर मी अर्थ काढला, पीचा लक्षात ठेवा, पी मला दोन ठिकाणी दिसतोय, पी इथं दिसतोय मला आणि पी इथं पण दिसतोय. अजून कुठं पी आहे का रे? नाहीये. मग याच्यामध्ये आणि याच्यामध्ये कॉमन काय तुम्हाला दिसतोय? कॉमन शब्द, कॉमन शब्द, कॉमन अंक, बाकी काही नाही. येतं लक्षात? मग पी मला इथं 7 दिसतोय, इथं पण पी साठी मला 7 दिसतोय. याच्यात दुसरं काय कॉमन दिसतोय का? नाहीये. नाही दिसत, दिसतंय, सॉरी, इथं 3 पण दिसतोय, 3 पण दिसतोय, लक्षात, 3 पण दिसतोय. मग 3 घ्यायचं का 7 घ्यायचा? गोंधळ आहे. बरं ठीक आहे, अजून एक सोपा कार्यक्रम करूया. मग पहिलं चेक करू मी येस. येस जर चेक केलं, येस, येस साठी सांग रे बाळा. येस इथं पण सांगा येस आहे, इथं पण येस आहे आणि इथं पण येस आहे. येस वरून कार्यक्रम करता येतो. येस इथं दिसतोय, असे बघितलं लक्षात, सोपा कार्यक्रम आहे, सोपा ह्याच्यामध्ये बघा. येस मला इथं दिसतोय, येस मला इथं दिसतोय, येस मला इथं दिसतोय. 3 ठिकाणी येस आहे. मग येस साठी इथं 3 दिसतोय, दिसतोय मास्तर. इथं पण 3 दिसतोय, दिसतोय मास्तर. आणि इथं पण 3 दिसतोय बघा. येस साठी कन्फर्म 3 असणार आहे. आता येस साठी जर मी 3 टाकलेला असेल तर मला सांगा, मग पी साठी मला 3 इथं व्यक्त करत होता, मग 3 पी साठी काय असणार आहे? 7 असणार आहे. म्हणजे सुरुवातीला लक्षात ठेवायचं 3 आणि शेवटी 7, किंवा शेवटी 7 वाला एकच ऑप्शन होता इथं. ओके, आणि सुरुवातीला 3 वाले 2 होते, पण 7चा आधार घेऊन लक्षात ठेवायचं मी उत्तर देऊ शकतो. ऑप्शन नंबर 3 इज राईट आन्सर. सगळं चेक करायची पण गरज नसते परीक्षेमध्ये. असं तुम्ही थोडं अप्लाय करा. तुम्ही टीचा कोड काढा, 100% 5 येणार आहे. एचा कोड काढा, 1 येणार आहे. आणि एमचा कोड काढा, 6 येणार आहे. याच सांकेतिक भाषेमध्ये स्टॅम्प हा शब्द 35167 असा लिहिला जातो. हे आपलं कन्फर्म उत्तर असणार आहे. ओके, चलो पुढे. नेक्स्ट 91 नंतर 92. बरोबर, दिलेल्या आकृती सामग्रीच्या संदर्भात पुढील प्रमाणे उत्तर देण्यासाठी उचित पर्याय निवडा. एका घनाची पृष्ठे 6 भिन्न रंगाने रंगवलेले आहेत. निळ्या रंगाच्या पृष्ठासमोर निश्चितपणे खात्रीने म्हणले, निश्चितपणे खात्रीने 100% कोणता रंग येतो? एकच रंग येतो, ते सांगा म्हणते ते. आणि या प्रश्नाची उत्तरे कन्फर्म द्यायची असतात, लक्षात ठेवायचं. सांगता येते का रे निश्चित? बरं ठीक आहे. आता तुम्ही याचं ऑब्झर्वेशन करा. पांढरा, लाल, नारंगी, पुन्हा निळा, हिरवा, पिवळा, याच्यामध्ये कुठला रंग कॉमन दिसतोय? एक घटक कॉमन असताना, 2 घटक कॉमन असताना, एकही घटक कॉमन नसताना. या 3 प्रकारामध्ये आपण हे अभ्यास करतो या टॉपिकचा. ओके, पण तुम्ही जर निरीक्षण केलं, याच्यामध्ये एकही घटक कॉमन नाहीये. मग जेव्हा तुमचा एकही घटक कॉमन नसतो तेव्हा काय रे, काय सांगितलं होतं आठवतंय का? लक्षात ठेवायचं. जेव्हा तुमचा एकही घटक कॉमन नसतो तेव्हा लक्षात ठेवायचं, ही जी आकृती आहे लक्षात ठेवायचं बघा, किंवा या आकृतीला, ही आकृती पूर्ण पॉसिबिलिटी मध्ये विरोधक असते. पण याचं उत्तर निश्चित, कन्फर्म, खात्रीनं सांगता येत नाही. मग लक्षात ठेवा, निळ्या रंगाच्या विरुद्ध एक तर तुमचा काय असू शकतो? पांढरा असू शकतो. काय रे, पांढरा असू शकतो. मध्ये किंवा शब्द खूप मॅटर करतो. लाल असू शकतो, लाल असू शकतो, किंवा मध्ये पुन्हा शब्द नारंगी असू शकतो. म्हणजे ही लक्षात ठेवा पॉसिबिलिटी आहे. याचं उत्तर कन्फर्म, निश्चित, खात्रीनं सांगता येत नाहीये. आयोगाला सुद्धा याच उत्तराची अपेक्षा आहे. याला आयएमपी म्हणा, असे प्रश्न भरपूर आतापर्यंत आयोगाने विचारलेले आहेत. किंवा चौथा ऑप्शन त्यांनी असा दिला होता, निश्चित सांगता येत नाही, कन्फर्म सांगता येत नाही, खात्रीनं सांगता येत नाही, माहिती अपुरी आहे, असे पण तुम्हाला इथं ऑप्शन क्रिएट केले जातात. बाकी काही नाही. ओके, चलो 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 चलो. येस, 92चं उत्तर बिंदास. पर्याय क्रमांक 4. 93 दिलेला आहे, बोनस मार्क होता. आकृतीतील अक्षरे आणि संख्यांचे निरीक्षण करा. त्यांच्यातील असणाऱ्या संबंधावरून ए आणि बी च्या किमती कोणत्या आहेत ते योग्य पर्याय निवडा. मग काही नाही, याच्यामध्ये हा किंवा या 2 अंकापासून तुमचा मधला अंक बनवलाय त्यांनी. म्हणजे काय रे, 24 जर 5चा गुणाकार केला, 24 5 20 असे बनते. मग लक्षात ठेवा, ए ला कितीने गुणावं, म्हणजे त्या एच्या ठिकाणी कोणता अंक ठेवावा आणि त्याच्यासोबत काय रे 8चा गुणाकार करावा. म्हणजे माझं उत्तर किती आलं पाहिजे? 120 आलं पाहिजे. मग सरळ सरळ बघा, 15 8 20 होते का? 15 8 20, काहीच अडचण नाही. म्हणजे इथं मी एच्या ठिकाणी काय टाकतो? 15 टाकतो. आणि बीच्या ठिकाणी जर 20 टाकला, सांगा 20 गुणिले 6, 6 2 12. सरळ सरळ अशा अनुक्रमे ए आणि बी च्या किमती काढा म्हणून सांगितले. ए 15 असणार आहे, बी काय असणार आहे? 20 असणार आहे. लिहा उत्तर बिंदास्त. ऑप्शन नंबर 2 इज राईट आन्सर. ऑप्शन 2 इज राईट आन्सर. नो ऑब्जेक्शन. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ए अँड बी? त्याने असा प्रश्न विचारला होता, बोनस मार्क होता. इथं बघा, हे दुसऱ्या डोक्यात काय चाललंय हे शोधणं. पण याच्यामध्ये लिंक लागली तर पटकन लागते, ना तर लिंक लागत नाहीये, मग स्किप करायचा क्वेश्चन, पुढे जायचं. येणाऱ्या प्रश्नापर्यंत जावा, लक्षात ठेवायचं. तुम्ही न येणाऱ्या प्रश्नामध्ये अडकून पडता, त्यामुळे परत मग एक्झाम मधून बाहेर आले तर वेळच पुरला नाही. वेळ पुरतो, 100% पुरतो. फक्त तुम्ही काय करता? न येणाऱ्या गोष्टीमध्ये जास्त अडकून पडता. ओके, जे आपलं नाहीये सोडून द्या विषय. चला नेक्स्ट, कारण जग लय मोठं आहे. आलं लक्षात? मला काय म्हणायचं ते, जग लय मोठं आहे, लक्षात ठेवायचं. आपल्याला तर कोण ओळखतच नाही.
बरोबर आहे ना. आपली ओळख सांगा बरं. आपली ओळख फक्त 4 लोकांपुरती मर्यादित आहे. आपल्याला फक्त घरातले 4 लोक ओळखतात तुम्हाला. बाकी कोण ओळखतं आपल्याला? नाही. मग ओळख निर्माण करायची असेल तर लक्षात ठेवा, थोडं वेगळं काहीतरी युनिकनेस स्वतःमध्ये निर्माण करणं गरजेचं आहे. बाकी काही नाही. आता हा बोनस होता. एका रांगेमध्ये ए डाव्या बाजूने 11व्या क्रमांकावरती आहे. ए कार्यकर्ता डाव्या बाजूने 11व्या क्रमांकावरती आपण सांगितलंय. आणि परत सांगायला बी हा उजव्या बाजूने 10व्या क्रमांकावरती आहे. म्हणजे सरळच इकडून तो असा बी कार्यकर्ता आहे. ओके. आणि तो सांगितलं 10व्या क्रमांकावरती आहे. जर ए आणि बी यांनी जागांची आपापसामध्ये अदलाबदल केली म्हणजे काय झालंय माहिती आहे का, आता दोघांनी इंटरचेंज केले. इंटरचेंज म्हणजे बघा नंतरच्या आकृती आपली अशी होणार आहे. इथं येणार आहे बी, इथं येणार आहे ए. ओके. आता सांगा इथं तो 11वाच आहे, इथं काय रे पुन्हा तो 10वाच आहे. पण काय विषय झालाय बघूया. अदलाबदल केली तर ए डाव्या बाजूने 18व्या स्थानावर येतो. ए हा डाव्या बाजूने म्हणलं लक्षात ठेवा. ए हा डाव्या बाजूने 18व्या स्थानावरती येत असेल, मग इथं ऑलरेडी तो किती वारी 11वा आहे, त्याला 18वा बनवायचा आहे. 11 नंतर 12, 13, 14, 15, 16, 17 आणि का रे 18वा बनला तो. इथं तो 18वा बनलाय, काय अडचण नाही. ए हा डाव्या बाजूने 18व्या स्थानावरती आहे. तर या रांगेमध्ये ए आणि बी ला सोडून किती व्यक्ती आहेत? ए ला सोडायचंय, बी ला सोडून द्यायचंय. माशा याच्यामध्ये किती व्यक्ती आहेत ते मला मोजायचंय. म्हणजे बी मला कॅन्सल करून टाकायचंय, ए कॅन्सल करून टाकायचंय. आता इकडे याच्या पाठीमागे 9 व्यक्ती आहेत. मान्य सगळ्यांना? कारण हा 10वा आहे. बरोबर आहे ना. 9 नंतर सांगा रे 10, 11, 12, 13, 14, 15 झाले. आणि 15 लक्षात ठेवा. आणि पुन्हा 11वा सोडावा लागेल. याच्या पाठीमागे 10 असतील. मग सरळ सरळ लक्षात ठेवायचं, हे पुन्हा 10 ऍड करा. माझं उत्तर असणार आहे 25. ए ला सोडून बी ला सोडून असं उत्तर त्यांनी विचारलं होतं. ऑप्शन 3 इज राईट आन्सर. नो ऑब्जेक्शन. काय अडचण? एनी ऑब्जेक्शन काय असेल तर विचारा. आणि छान होता हाही क्वेश्चन पेपर, खूप छान आहे. बाकी काय नाही याच्यामध्ये. 94 काय सांगतो बा. राधा म्हणते, काय म्हणते, मी जर माझ्या आसपासून 6 वर्षांनी होणाऱ्या वयाच्या 6 पट. आता बघा काय विषय. आता मी जर माझ्या आसपासून म्हणले, पण राधाचं वय मला माहिती आहे का? नाही. ती जरी मी एक्स मानली, ती काय म्हणते आजपासून ना, आजपासून लक्षात ठेवायचं 6 वर्षांनी होणारं वय. राधाचं काय असेल रे मग? 1 अधिक 6 असेल की, त्याची ती पुन्हा 6 पट कर म्हणते. 6 पट, 6 पट माझ्या पुन्हा म्हणजे राधाच्या 7 वर्षांनी होणाऱ्या 7 पटीत, 7 पटीत मिळवली तर माझ्या आत्ताची 14 पट मिळते. मिळवली तर आता माझ्या वयाची 14 पट मिळते. तर पुन्हा प्रश्न विचारलाय, तर आतापासून 5 वर्षांनी होणारे माझे वय दाखवणारा पर्याय ओळखा. आतापासून 5 वर्षांनी, पण तिचं आत्ताचं वय काढू आपण पहिल्यांदा. मग सरळ सरळ सांगले 6 ने जाईल. 6 1 6 गुणले 1 6 1 6 6 36 7 1 6 पुन्हा 7 7 49 आणि बरोबर काय 14 1 6. आता तोंडी कार्यक्रम करूया. हे 6 1 आणि हे 7 1 किती झाले? 13 1 झाले. 13 1 पुन्हा 14 1 मायनस करा. इकडे फक्त 1 बनेल. मान्य. तोंडी करा, लक्षात ठेवायचं. तोंडी पक्षांतराने हे मायनस केले. 1 फक्त राहिला. आणि 36 आणि 49 होतात 85. म्हणजे एक्स बरोबर काय मिळालं मला? तिचं आजचं वय मिळालंय मला 85 वर्ष. तिचं आजचं वय मी एक्सच मानलं होतं. तिचं आजचं वय 85 मिळाले. पण काय म्हणले 5 वर्षांनी होणारं माझं वय म्हणजे 85 मध्ये मला 5 ऍड करावं लागतील. मग ती 90 ची होणार आहे. 90 म्हणजे ऑप्शन नंबर 4 इज राईट आन्सर. नो ऑब्जेक्शन. भारी होता हा प्रश्न. तुम्हाला गोंधळ केला असेल परीक्षेमध्ये, पण गोंधळ केला. आणि बघा तुम्हाला असं वाटतं जेव्हा तुम्ही एक्सप्लेनेशन बघतात तेव्हा तुम्हाला कळतं अरे हा सोडवला पाहिजे होता प्रश्न, सोपा होता. लक्षात ठेवायचं, प्रयत्न करायला पाहिजे होता असं परत वाटतं. पण परत नाहीये, परत नाही. लक्षात ठेवा, एकदा वेळ निघून गेली की परत नाही. तो पेपर पुन्हा पुढच्या वर्षी आता. त्यामुळे 1 वर्षासाठी 1 वर्ष थांबावं लागतं आपल्याला. 1 मार्क म्हणजे 1 वर्षासाठी थांबावं लागतं. नेहमी लक्षात ठेवायचं. पॉईंट 25 न गेला तर 1 वर्ष थांबावं लागतं बाळा. खूप मोठा कालावधी येतो 1 वर्षाचा. त्यामुळे बघा काय जे करायचं ते 100% करा, नाहीतर करू नका. विषय तुमचा ट्रॅक बदला. दुसरे मार्ग भरपूर आपल्याकडे आहेत पोट भरण्याचे. ओके. चला पुढे. जे काय करायचं ते 100% करा. प्रामाणिक करा. प्रामाणिक केलं की यश 100% मिळतं. चला पुढे. नेक्स्ट. आता बघा हा प्रश्न तुम्ही सगळा वाचत बसला असणार आहे. सगळा वाचायची गरज नव्हती. काय त्यांनी प्रश्न विचारला रे? शेवटी प्रश्न वाचा. काय म्हणले? या माहितीच्या आधारे पुढीलपैकी कोणते विधान अशक्य आहे म्हणजे चुकीचं आहे. कोणतं विधान चुकीचं आहे म्हणून त्यांनी सांगितलंय. आता नीट जर वाचलं, आता बी मधील प्रत्येक घटक ए मध्ये आहे. असू दे काय अडचण नाही, पण हे वाचा नीट. सी मधील काही घटक लक्षात ठेवायचं ए मध्ये आहे. सी मधील काही घटक ना, सी मधील काही घटक ए मध्ये आहे ना, सी मधील काही घटक ए मध्ये असा कार्यक्रम आहे तो. पण हे चौथं नीट वाक्य वाच बरं. हे योग्य म्हणजे अशक्य आहे, चुकीचं आहे ते तुम्ही शोधायला सांगितले. आता जर काही ए सी आहेत, काही सी ए आहेत, अशी कॉन्सेप्ट आहे. काही ए सी नाहीत, काही सी ए नाहीत, बरोबर ना. पण बघा विषय काय झाला. चौथं त्यांनी वाक्य म्हणलंय सी मधील प्रत्येक घटक ए मध्ये आहे.
सी मधला, आता हे वाक्य सगळे खरे धरायचे असतं आपल्याला, बरोबर आहे ना. मग सी मधील प्रत्येक घटक ए मध्ये आहे खरे, ऑलरेडी काही काही स्वरूपामध्ये आहेत, मग हेच चुकीचं असणार आहे. ऑप्शन 4 इज राईट आन्सर. लक्षात ठेवा, काही नाही, ह्या फक्त वाक्याचा आधार घेऊन आपण सरळ सरळ हे वाक्य आपण काय करू शकतो, कॅन्सल करू शकतो. कारण जे आपले माहिती आहे, डेटा आहे, त्या डेटातले सगळे विधान सत्य आहेत असं करून गृहीत धरून मला प्रश्नाचे उत्तर द्यायचे असतात, हे डोक्यात ठेवा. ओके, काय अडचण, एनी प्रॉब्लेम, एनी प्रॉब्लेम. येस येस येस. 96 आपण क्वेश्चन नंबर बघत होतो, 96 नंबरचा. येस, येतोय आवाज? येस, ओके. बघा लक्षात, आता काय सांगितलं त्याच्यामध्ये, तुम्ही बघा सगळं वाचायची गरज नव्हती, एकच स्टेटमेंट याच्यामध्ये स्ट्रॉंग दिलं होतं. काय रे, सी मधील काही घटक ए मध्ये आहे, पण त्यांनी असं म्हणले या माहितीच्या आधारे पुढीलपैकी कोणते विधान अशक्य आहे, चुकीचं आहे असं सांगितलं होतं. मग त्यांनी बघा चौथं विधान त्यांनी काय सांगितले, जर काही ए सी आहेत, काही सी ए आहेत, काही ए सी नाहीत, काही सी ए नाहीत, लक्षात ठेवायचं, असे जर आपले स्टेटमेंट तयार होत असेल तर इथं दिले बघा त्यांनी सी मधील सगळा घटक, काय रे, सी मधील प्रत्येक घटक ए मध्ये आहे, तर हे चुकीचं होतं, विषय क्लोज. लक्षात, हे म्हणजे सरळ सरळ कार्य हे चुकीचं असणार आहे, अशक्य असणार आहे. तुम्ही डायग्राम काढून सुद्धा बघा, याची उत्तर 100% लक्षात ठेवायचं. पर्याय क्रमांक 4 येणार आहे. चला पुढे नेक्स्ट, हा पण भारी होता. दिलेल्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती आहेत, हाऊ मेनी ट्रायंगल्स इन दिस डायग्राम, बरोबर आहे ना. मग काय करतो आपण, नंबरिंग करतो. बघा बरेच जणांचे उत्तर पण चुकले असतील. नंबरिंग करतो म्हणजे काय, नंबरिंग बा हे वरचा भाग आपण अगोदर मोजूया. वरचा भाग जर अगोदर मोजला, याच्यामध्ये नंबरिंग करा, 1 2 3 4 5 6 ना, 1 ते 6 पर्यंत सर्व अंकाची बेरीज किती येते, 21 येते. पुन्हा खालचा भाग मोजूया आपण. खालचा भाग जर मोजला, 1 2 3 4 5 6, पुन्हा 1 ते 6 पर्यंत सर्व अंकाची बेरीज पुन्हा 21 आली. 21 प्लस 21 किती झाले, 42 झाले. प्लस अजून याच्यामध्ये त्रिकोण आहेत, अजून त्रिकोण आहेत. मग ते कोणते त्रिकोण आहेत, तो थोडं लक्ष द्यावं. काय विषय, जर मी हा बघा, हा जो बेस आहे तुमचा, बेस हा स्ट्रेट आहे बाळा, स्ट्रेट. हा बेस स्ट्रेट असल्यामुळं तुमचा असा त्रिकोण बनतो, पुन्हा दोन छोट्याचा मिळून एक बनतो, पुन्हा असा बनतो, बनतो का असा, लक्षात ठेवा. आणि पुन्हा असा सुद्धा बनतो. म्हणजे या बेस पासून अलीकडे 3 बनतात आणि पलीकडे पुन्हा 3 बनतात, असे पुन्हा 6 सापडतात. माझं उत्तर हे असणं गरजेचं होतं, 48. म्हणजे ऑप्शन 3 इज राईट आन्सर, नो ऑब्जेक्शन. ओके, काय अडचण, काय अडचण आहे का? चला, हा पण भारी प्रश्न होता, युनिक होता. आणि पुढे लक्षात ठेवायचं काय रे, 98 क्वेश्चन सांगितलं होता, हा पण बोनस मार्क होता. म्हणजेच काय, म्हणजे घन विचारलाय, घन 200 या टोपीमध्ये बघा नीट, हे घनमुळात लक्षात ठेवायचं. घनमुळामध्ये 216 आहे, मग 216चं घनमुळ येतं 6, किंवा 6चा घन 216 येतो. आणि हा 6 मी याच्यामध्ये आता ऍड करतोय, हा बनला 196. 196 म्हणजे लक्षात, 196चं वर्गमूळ 14 येतं, आणि हा 14 याच्यामध्ये ऍड करा, बनला तो 64. 64 वर्गमूळ सांग रे, 8 8 64, बरोबर आहे ना. सॉरी बा, याच्यामध्ये काय रे, पुन्हा घन घन विचारलं ना, घन घन विचारलेलं आहे. मग घन म्हणजे लक्षात ठेवा, 4 4चं ते घनमूळ आहे. लक्षात ठेवा, त्याच्या चिन्हामध्ये बघा, कारण 64चं घनमूळ किती येतं, पुन्हा 3 येतं, 3 त्रिक 4 येतं. लक्षात ठेवा, 4 4 येतं, म्हणजे 4 चे 16, 16 चौक 64, आणि या 4 याच्यामध्ये पुन्हा ऍड करा, म्हणजे 600 वर्गमुळामध्ये 625 मला मिळालेला आहे. आणि वर्गमुळामध्ये 625 म्हणजेच काय असणार आहे, लक्षात ठेवायचं काय रे, 25 असणार आहे. ही अशी कॉन्सेप्ट आहे. ऑप्शन नंबर 4 इज राईट आन्सर, नो ऑब्जेक्शन. हा पण भारी होता, युनिक प्रश्न होता. असे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये 100% विचारले जातात. लक्षात ठेवा, ह्या टोपीमध्ये बघा, तुम्ही टोपीमध्ये न बघल्यामुळं तुमचं उत्तर सुद्धा चुकतायत. चला पुढे नेक्स्ट, हा एक भारी होता प्रश्न, चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल. काय केलं याच्यामध्ये लॉजिक, कडचे बाद छोटे छोटे अंक आले तर समजून जायचं वर्ग किंवा वर्गमूळ आहे, वर्ग किंवा घन आहे, ही कॉन्सेप्ट आहे. आता नॉर्मली बघा, याच्यामध्ये 5चा जर वर्ग केला मी, 5चा वर्ग किती येतो, 5 5 25 येतो. पुन्हा सांग रे, 7 7 49 येतो, आणि पुन्हा 4 चौक 16 येतो, आणि 1 याच्यामध्ये ऍड करा, कारण 1चा वर्ग 1, सरळ सरळ 9 आणि 1 10, 16, 16 आणि 5 किती झाले, 21 झाले. 21 ला 1 हातचे आले 2, 2 2 4, 4 आणि 4 8 आणि 1 9, म्हणजे असा तो 91 आहे. कडच्या सर्व अंकांच्या वर्गांची बेरीज मधला अंक बनलाय. ह्याला फुली मारा, हे चेक नाही करायचं, डायरेक्ट आपला मेन टार्गेट कुठे आहे, क्वेश्चन वरती जम्पिंग करा. इथे काय रे, 3 त्रिक 9, 4 चौक 16, पुन्हा 4 चौक 16, आणि पुन्हा काय रे, 2 दोन्ही 4, 16 दोन्ही 32, 32 आणि 4 तुमचे लक्षात ठेवायचं 36 होतात. 36 प्लस मी 9 केले, तर माझं उत्तर असणार आहे 45. लिहा उत्तर, ऑप्शन नंबर 1 इज राईट आन्सर. हाही बोनस मार्क होता, काहीच नव्हतं याच्यामध्ये, पण याच्यामध्ये लिंक लागली, पटकन लागते, नाहीतर स्किप करा क्वेश्चन. येणाऱ्या प्रश्नापर्यंत पोहोचणं गरजेचं होतं, बाकी काही नाही. चला पुढे, लास्ट याच्यातला क्वेश्चन सांगितलाय, एक्स आणि वाय यांचे मासिक उत्पन्नाचं प्रमाण सांगितलंय. आता बघा, उत्पन्नाचं प्रमाण काय सांगितले, उत्पन्नाचं प्रमाण लक्षात, हा एक्स कार्य करताय, हा वाय कार्य करताय. प्रमाण म्हणजे काय रे, चल सारखा ना, याचं एकूण उत्पन्न मग 4x असणार आहे. आणि लक्षात ठेवायचं, एक्स आणि वाय यांचे मासिक उत्पन्न, हा कार्यकर्ता वाय आहे, याचं उत्पन्न कार्य 3x असणार आहे. आणि परत जर बघितलं, काय सांगितले, तसेच त्यांच्या मासिक खर्चाचे प्रमाण सांगितले, 3:2 आहे.
म्हणजे मासिक खर्चाचं प्रमाण सांगितलं लक्षात ठेवायचं. खर्च हा 3x2 सांगितलेला आहे. मग त्यांचा एकूण खर्च हा एक्सचा 3x असणार आहे, वायचा हा 2x असणार आहे. आणि लक्षात ठेवायचं तुम्हाला एवढं कळलं पाहिजे होतं. म्हणजे लक्षात ठेवा आपल्याला काही बचत, आता त्यांनी काय सांगितले, प्रत्येकाची बचत जर 6,000 रुपये असेल तर दोघांचं मासिक उत्पन्न किती. आपली बचत काय असते रे, बचत म्हणजे काय असते, उत्पन्नातून जर आपण खर्च वजा केला की बचत मिळते. ओके, म्हणजेच काय, उत्पन्नातून खर्च वजा करणं म्हणजे बचत मिळते. आता याची बचत काय असणार आहे, 4x मधून 3x गेला, एक्सची बचत काय असेल, फक्त एक्सच असणार आहे. कारण 4x मधून 3x मायनस केला 1x बनेल. पुन्हा काही 3x मधून 2x गेला, याचं पण उत्तर काय असणार आहे, एक्सच असणार आहे. मान्य आहे. म्हणजे सरळ सरळ लक्षात ठेवायचं, आपली बचत याची एक्स आहे, याची पण एक्स आहे. पण बघूया आता काय, प्रत्येकाची महिन्याची बचत त्यांनी पण सांगितलेली आहे. काय सांगितली, 6,000 रुपये असेल. तुम्ही असं जर केलं तरी चाललं असतं. 4x वजा 3x बरोबर काय रे, पुन्हा बचत सांगितली 6,000 रुपये. मला मिळणार आहे व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एक्स. एक्सची किंमत जर 6,000 मिळालेली असेल, पण माझं लक्षात ठेवायचं त्यांनी प्रश्न काय विचारलाय, त्या दोघांचं मासिक उत्पन्न किती. मग मासिक उत्पन्न एक्सचं किती आहे, 4x आहे, आणि याचं किती आहे, 3x आहे. एक्स नी गुणा 4x म्हणजेच काय, 4 गुणले 6,000, साईन चौक किती वेळा 24,000 होतील, आणि 3 गुणले 6,000, साईन त्रिका 18,000 रुपये होतील. आणि या दोघांची जर बेरीज केली तर माझं उत्तर असणार आहे 42,000. लिहा उत्तर ऑप्शन नंबर लक्षात ठेवा, 3 इज राईट आन्सर. हाही छान आणि युनिक प्रश्न होता. ओके, असे आपले हे 20 प्रश्न एक्झाम ओरिएंटेड आपण याच्यामध्ये टाकले होते. आणि आय होप तुम्हाला प्रत्येक टेस्टचा फायदा होत असणार आहे. जे पुन्हा तुम्ही युट्यूबला बघत असाल लक्षात ठेवायचं, किंवा अजून काय ऍपला बघत असाल, जे पुन्हा ऑफलाईन मला बघत असतील, तरी प्रत्येक व्हिडिओ हा लक्षात ठेवायचा, स्पीड लावून बघा. स्पीड आपल्याला ऑप्शन त्याच्यामध्ये आहे 1.2, 1.3, 1.4, 2.5 पर्यंत आपल्याला स्पीड आहे. जो तुम्हाला स्पीड सुटेबल आहे तो स्पीड लावा आणि व्हिडिओ बघा. आणि ही आपली बॅच खरेदी करायला विसरू नका. हमखास तुमचे 4 किंवा 5 मार्क आरामात वाढतील. 149 परत पश्चाताप नको, अरे घ्यायला पाहिजे होती, 1 मार्काने गेलो, 0.25 न गेलो, 1.5 मार्काने गेलो, असा परत लक्षात ठेवायचं पश्चाताप करण्यापेक्षा तुम्ही सरळ सरळ ही बॅच खरेदी करा. याच्यामध्ये सगळ्या म्हणतो मी 60 टॉपिकचा सारांश सांगतो मी पुन्हा. 60 टॉपिकचा सारांश याच्यामध्ये असणार आहे. 21 टेस्ट पुन्हा तुम्ही 21 दिवस प्रॉपर सोडवू शकता, किंवा नाही टेस्ट सोडवले तरी चालेल. याच्यात फक्त व्हिडिओ एक्सप्लेनेशन बघा. प्रत्येक टेस्टचं तुम्हाला मी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. आणि तो टॉपिक कसा चालवायचा, विशेष टॉपिक वाईज कार्यक्रम आहे सगळा. ओके, हा टॉपिक कसा चालवायचा त्याचं बेसिक अगोदर सांगितलेलं आहे, आणि मग पुढे टेस्ट मी शिकवतोय. ओके, हा 100% तुम्हाला एक लक्षात ठेवा फायदा होणार आहे. हा फक्त तुम्ही ही बॅच खरेदी करू शकता, काही अडचण नाही. आणि क्वेरीज असेल, शंका असेल तर सगळ्याकडे पुन्हा नंबर आहे 9096590278 ला एनी कॉल करा, एनी टाइम कॉल करा, काहीच अडचण नाही. ओके, किंवा एखाद्या प्रश्नामध्ये प्रॉब्लेम आला, या नंबरला तुम्ही कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता. ओके, मग आता या टेस्ट क्रमांक 21 मध्ये इथंच थांबतोय. पुन्हा भेटूया टेस्ट क्रमांक 22 मध्ये. थँक्यू व्हेरी मच.